नमस्कार. नमस्कार. खेड आळंदी विधानसभेच्या अपक्ष उमेदवार म्हणून उदय शिंदे पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना खेड तालुक्यामध्ये मानणारा भरपूर असा नातेवाईक आहे, मित्र परिवार आहे. परंतु त्यांनी आता 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी शेतकाळे यांना जाहीर पाठिंबा दिला. परंतु त्यांनी जाहीर पाठिंबा का दिला? त्यांच्याकडे एवढं मताधिक्य असताना ते आज आपण त्यांच्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. मुद्दा पहिला असा आहे, तुम्ही जे बोलले की बुवा तुमचं प्रत्येक गावात आमचे नातेवाईक आहे, प्रत्येक गावात प्रस्थापित लोक अनेक वर्ष त्या ठिकाणी समाजसेवेमध्ये आहेत, लोकांच्या सुखदुःखामध्ये. ज्यावेळेला मी प्रचाराच्या निमित्तानं खेड तालुक्याचा दौरा केला, खेड तालुक्यातल्या 180 गावामध्ये गेलो, त्यावेळेला प्रत्यक्षात मी लोकांशी ज्यावेळेस मतदाराशी संवाद साधला पावण्याशी. आता जे आमची हक्काची रक्ताची नाती सर्व मला मतदान देणारच होते, यात वाद नाही. परंतु एकंदरीत तालुक्याच्या हितासाठी पाहिलं गेलं तर आज तालुक्यामध्ये आपल्या एवढ्या मोठे दिग्गज होते, आदरणीय अतुल भाऊ देशमुख त्या ठिकाणी इच्छुक होते, आमचे सुधीर भाऊ मुंगसे इच्छुक होते, अमोलदादा पवार इच्छुक होते, अमोलदादा दौंडकर इच्छुक होते, की ह्या लोकांनी देखील गेले 5 वर्ष सर्व तयारी करून देखील ऐन वेळेला शेवटच्या टप्प्यातून रिंगणातून माघार घेतली. तर ही माघार याची कारण काय होते की ह्या तालुक्यामध्ये जो गेल्या 5 वर्ष तालुका अनेक कारणाने सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला नाही. ह्या तालुक्यामध्ये गुंडगिरी वाढली, ह्या तालुक्यामध्ये दादागिरी वाढली, स्थानिक लोकांना न्याय मिळाला नाही, भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही. सगळे प्रश्न जसेच्या तसे हे कुठेतरी सोडवण्यासाठी सर्वसामान्य माणसांसाठी निवडलेलं नेतृत्व की ज्यांना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकही जागा गेल्यामुळं आदरणीय बाबाजी काळे पाटील यांनाही उमेदवारी दिली. त्या अनुषंगाने आता मला जे एकूण 9 ते 10 हजार मतदान होणार होतं की त्या ठिकाणी लोक बळ करणार होते की उद्याच्या काळामध्ये आपल्या मताचं विभाजन नको, तालुक्यामध्ये चुकीचं नेतृत्व व्हायला नको. मग तेच जर मतदान आपण बाबाजी काळे साहेब यांना दिलं तर निश्चितपणानं त्यांच्या लीडमध्ये वाढ होईल व ह्या तालुक्याला शाश्वत विकास करण्यासाठी सर्वसामान्यातलं नेतृत्व ह्या तालुक्यामध्ये सत्तेवर येईल ही आम जनतेची इच्छा आहे. म्हणून मी मोठा निर्णय घेतला की बाबाजी काळे हेच तालुक्याला समर्थ पर्याय आहे आणि ह्या तालुक्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आहेत, हुतात्मा राजगुरू आहेत, भीमाशंकर देवस्थानी म्हणजे संत महंतांची परंपरा लाभलेल्या तालुक्याला एक खेड आळंदी पंढरीचा वारकरी माळकरी ह्या माणसाची गरज आता तालुक्याला आहे. म्हणून मी त्या ठिकाणी आदरणीय काळे साहेबांना पाठिंबा दिला. आता तुम्ही तालुक्यामध्ये फिरता तर नक्की आपल्या तालुक्यामध्ये बदल घडेल का, याचं तुम्हाला काय वाटतं? निश्चित 100% तालुक्यात बदल होणार. आता मी ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदारांची संवाद साधला, सगळ्या गोष्टी गेल्या, खेड तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये लोक प्रचंड प्रमाणात त्रासलेले, यामध्ये उद्योजक त्रासलेले, प्रशासकीय अधिकारी त्रासलेले, सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली. आज जर पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये बगलबच्चे वाढले, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही, खरं कुणी बोलायचंच नाही, जो खरं बोलल तो बावळट, खरं बोलणाऱ्या माणसाचं खच्चीकरण करायचं, मग त्याला त्याचा रस्ता अडव, त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करा, त्याचे व्यवसाय काय असतील त्यावर निर्बंध घाला. जेवढे होईल तेवढे प्रयत्न काही लोकांनी केले आणि याचा परिपाठ पाहायला गेलं तर तालुक्यामध्ये आज लोकांचं म्हणणं आहे की स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे साहेब ज्यावेळेला तालुक्याला नेतृत्व लाभलं त्यावेळेला ह्या तालुक्यामध्ये जी शांतता प्रस्थापित झाली होती किंवा गोरे साहेबांचं नेतृत्व लोकांना आवडलं होतं. त्यानंतर त्यांचाच म्हणजे एक आपण म्हणतो खास माणूस त्यांच्या हाताखाली ज्यांनी काम केलं ते आदरणीय बाबाजी काळे पाहुणे आमचे असतील. हे एक योग्य नेतृत्व आहे लोकांच्या दृष्टीने की हा माणूस साधा आहे, हा माणूस कोणाला आत घाल बाहेर काढ, याला पट्टे टाका त्याला नीट करा असं काही करणार नाही. हा माणूस पाया पडून घेणार नाही, हा माणूस लोकांच्या पाया पडणार आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आहे. उद्या एखाद्याच्या सुखदुःखामध्ये एखाद्या लग्नाचा कार्यक्रम असेल तर त्यामध्ये सहभागी होणार आहे. मग ते असे म्हणणार नाही की नाही भाऊ आता हे कोट्याधीश यांच्या लग्नाला ते असणार. पण खेड तालुक्यातल्या एखाद्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या माणसाने प्रेमाने आमंत्रण दिलं तर बाबाजी काळे साहेब त्या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून उपस्थित राहणार, एखाद्याच्या दुःखाच्या प्रसंगाला ते उपस्थित राहणार आहे. कमर्शियल काम हे करणार नाही. आज लोकांची मतदारांची मानसिकता अशी आहे की हे माणूस वाळकरी 40,000 ज्ञानेश्वरीचं त्यांनी वाटप केलेले म्हणजे अध्यात्माचा वसा आणि वारसा भक्कम करायचा. आज स्वतः देशाचे नेते ज्यांनी अनेक वर्ष देश महाराष्ट्र सांभाळला
असे लोकनेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जाहीर सभेत सांगितलं की खेड तालुक्याला सुसंस्कृत व्यक्तिमत्व द्यायचं असेल तर बाबाजी काळे यांना मोठ्या प्रचंड मताधिक्याने विजय करा. ज्यावेळी देशाचे नेते खेड तालुक्यात येऊन सांगतात की बाबाजी काळे सर्व गुण संपन्न आहे, स्वच्छ आहे, चारित्र्य निष्कलंक आहे, हाच माणूस तारखेला पुढे नेऊ शकेल. आज स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांची फॅमिली आदरणीय मनीषाताई गोरे असतील, मार्केट कमिटीचे आदरणीय माणिक शेठ गोरे असतील, नितीन शेठ गोरे असतील, ही मंडळी सुद्धा बाबाजी काळेंच्या प्रचारामध्ये. म्हणजे आज एकंदरीत पाहिले तर राजगुरुनगर, चाकण शहर असेल, आळंदी शहर असेल, ह्या तिन्ही टेकचे टॉप नेते आज बाबाजी काळेंबरोबर आहे. प्रामुख्याने ते अतुल भाऊ देशमुख साहेब असतील, चाकणला गोरे कुटुंबीय असेल, आळंदीला सुधीर मुंगशे आणि एकंदरीत काळे पाहुणे यांचा नातगोत संबंध तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. शेवटी बघा राजकारणामध्ये पक्ष पार्टी ही पाहिली जाते, परंतु जास्त प्राधान्य नातगोत्याला दिलं जातं. आजच्या घडीला पाहायला गेलं तर बाबाजी काळेंचं नातगोत एवढा मोठा आहे. मला विश्वास आहे की उद्याच्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेला 23 तारखेचा निकाल लागलेला असेल, ह्या तालुक्यामध्ये बदल झालेला असेल आणि खेड तालुक्याच्या विधानसभा 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर लोकांनी 3 नंबरचं मशाल हे चिन्ह दाबून बाबाजी काळेंना ज्या पद्धतीने पाठीमागच्या काळामध्ये लोकसभेला अमोलजी कोल्हे साहेब ह्या तालुक्यामध्ये 50,000च्या मताधिक्याने निवडून आले, किंबहुना त्यापेक्षा जास्त मताधिक्याने बाबाजी काळे 100% निवडून येणार म्हणजे येणार. हे काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. इथं कोणी ज्योतिष सांगायची गरज नाहीये, कारण आता ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झालेली. आणि ज्यावेळेला जनता निवडणूक हातात घेते, सर्वसामान्य जनता निवडणूक हातात घेते, त्यावेळेला संपूर्ण माहोल बदलला जातो. तिथं मनी पॅटर्न, मसल्स, पॉवर, मनी, मसल्स, मॅन काहीच करू शकत नाही. कारण आपण पाहिलेले महाराष्ट्र देशाच्या राजकारणामध्ये की ज्यावेळी जनता एकदा निवडणूक हातात घेतल्याच्या नंतर बडे बडे घरी गेलेले, खूप मोठमोठे हस्ती पडलेले आहे, सरकार आली पण ज्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही, ही लोकांनी त्यांना घरी पाठवलेले आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे की बाबाजी काळे हे जमिनीवर असणारं नेतृत्व आहे आणि हेच नेतृत्व उद्या तालुक्याला व्यापक, शांततामय आणि सर्व लोकांना, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करेल आणि गोरगरीब घटकाला सुद्धा बरोबर घेऊन निश्चितपणाने काम करेल आणि त्यांनी तशा पद्धतीने काम करावं ही अशी मतदारांची इच्छा आहे. मग मी सुद्धा स्वतः असं ठरवलंय की मतांचं विभाजन नको आणि तालुक्याची झालेली दशा सुधारण्यासाठी आणि तालुक्याला योग्य दिशा देण्यासाठी बाबाजी काळेंना पाठिंबा देऊ आणि आपलं जे 9 ते 10,000 मतदान आहे तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पै पाहुणे नातेवाईक यांना सुद्धा मी आवाहन केले की मशाल हे चिन्ह समोरीलच बटन दाबा आणि बाबाजी काळे यांना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेमध्ये पाठवा. ही सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.